राजवर्धन सर. येस. वैदेही, सर सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. इट्स ओके. तुझी चूक नव्हती. आणि तसंही लग्न दिसत असलं तरी आहे शेवटी बिझनेसच, आणि बिझनेस मध्ये वरखाली होतच. तुमचं पूर्ण पेमेंट तुम्हाला उद्या मिळेल. काही इश्यू झालाच तर यू हॅव माय नंबर. कॉल मी एनी टाइम. राईट? हो नक्की नक्की सर. खरं तर तुमच्यामुळे मला इतका मोठा बजेट असलेला इव्हेंट करायला मिळाला. माझ्यासारख्या नवीन लोकांना नो तुम्ही फॉर्मॅलिटीज प्लीज. एक्सपिरियन्स पेक्षा स्वतःला कामात झोकून देणारी माणसं जास्त प्रेफर करतो. तुझ्यात ती कॅपेबिलिटी दिसली, काम मिळालं. सिंपल. हा, आता तो मंगळसूत्राचा थोडा घोळ झाला, पण बाकी इव्हेंट छान झाला. ऑल क्रेडिट गोज टू यू. थँक्यू सो मच सर. प्लेजर इज माइन. एनिथिंग एल्स? ऍक्च्युली सर, माझी मैत्रीण आहे ना, तिला रत्नमाला मॅडमना भेटायचंय. एक मिनिट. हा कावेरी. अरे काकू, काकूंना भेटायचंय का? मी काकू नाहीये. ओके काकू. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? काकूंनी सांगितल्यावर नाही कळत. सर हे बघा, मला अजिबात वाटलं नव्हतं आपली पुन्हा भेट होईल असं, पण तरी झालीच. तुम्ही जर मला पुन्हा या नावाने हाक मारली ना तर काय काकू? वैदेही सांगा यांना, नाहीतर मीच जाते. सुलभा, काय हो? अहो, कुणाचा फोन आहे? कावेरीचा. अगं, मी तिला बोललोय आमच्या जुन्या घराबद्दल. आमच्या चढलं मेले लक्षण ते पोरीचं वारं तुमच्या डोक्यात शिरलं वाटतं. सुलभा, अगं मी तिला बोललो ना तेव्हा कदाचित तिने ऐकलं नाही. ते कामाच्या गडबडीत होती. पण आता तिला कसं सांगू आणि काय सांगू काहीच कळत नाहीये ग. अहो, पण आधी फोन तर उचला ना तिचा. हा, फोन घ्या बरं. हो. कावेरी, बोल बाय. हॅलो तात्या, अहो किती वेळ? कामात आहात का? अगं नाही, निघालीस का तू? नाही तात्या, अहो मला इंटरव्ह्यू साठी अजून 2 दिवस थांबावं लागेल असं दिसतंय. अगं, पण झाला ना तुझा इंटरव्ह्यू? नाही ना तात्या, अहो ज्या कंपनीत मी इंटरव्ह्यू साठी गेले होते ना, त्यांनी मला सेकंड राऊंड साठी सिलेक्ट केलंय. त्यामुळे 2 दिवस लागतील. 2 दिवस? अहो, काय म्हणते ती? अजून 2 दिवस लागतील असं म्हणते. 2 दिवस चांगलंय. चढलं मेले लक्षण ते आता
2चे 20, 20चे 40 असं करत करत मुंबईत बसतान बसवते की नाही बघा. आई बस आई आई करते. तात्या, बोल बाय. मला ही नोकरी नक्की मिळेल. नाहीतर त्यांनी मला कशाला बोलवलं असतं सेकंड राऊंड साठी. अभिनंदन कावेरी, अभिनंदन. तुला ही नोकरी नक्की मिळेल. हा अगं, तुझ्या आईची पुण्याई आणि आशीर्वाद तुझ्या पाठीशी असताना काळजी करायचं कारणच नाही. हा बरं, जेवलीस का ग तू? हो तात्या, काळजी घ्या हा तुम्ही. तू पण काळजी घे ग बाय. ठेवते. ये रे. इथे बघ रे. छान छान, खूप छान. चल आता माप ओलांडून या. ए हॅलो हॅलो, थांबा. वहिनी, अगं काय नवीन नवरी घरात येते तेव्हा काय ते घेते ना, काहीतरी म्हणतात त्याला. एक मिनिट. नक्की त्याला काय म्हणतात हे तुला तरी येतंय का? नाही म्हणजे जरा आम्हाला पण सांग, म्हणजे ती म्हणेल. हो येत. अरे बापरे, हिला येतं. एक आकी तरी तू सांग. म्हणजे मीच सांगायचं का तरी? अगं उखाडा म्हणतात त्याला. आणि पिऊ लक्षात ठेव, उखाडा शब्द थोड्याच दिवसात घ्यायचा तिला सुद्धा. लवकरच. अगं आता तुम्ही कशा अशा एकदम बिनतिकत नवऱ्याला हाका मारता ना नावानी, पण पूर्वीच्या काळी नव्हतं ना तसं. नवऱ्याचं नाव उच्चारता सुद्धा यायचं नाही, मग ते असं उखाड्यात गुंफून घ्यायचं. त्यात पण वेगळीच मजा असायची. चल सानिया, मस्त उखाडा घ्या आता. येतोय ना? अगं, आपल्या कावेरीला नोकरी मिळणार आहे. तिला बोलवलंय परत इंटरव्ह्यू साठी. अहो तुम्ही फोनवर बोलत होतात ना तेव्हाच कळलं. तात्या, ताईला नोकरी मिळणार, किती मस्त ना. हो ग बाय. हा मस्त. नुसती नोकरीच मिळणार आहे, कलेक्टर नाही होणार आहे ती. आणि 2 दिवसाचा मुक्काम वाढवल्यान, तो पण कुणाच्या घरी? आधीच वाया गेलेली ती वैदईच्या घरी. म्हणजे सगळंच कल्याण. छी. सुलभा, ही नोकरी कावेरीला मिळेलच ग. पण ते घर, अगं ज्या घरासाठी ती इतकं सगळं काही करते, ते घर त्याचं काय? येतो ना ग बाळा, का सांगतेस का नाही तर? हो हो हो, येतो ना. घेते उखाणं. आधी माझा मोबाईल. काय ग, मोबाईल मध्ये बघून उखाणा घेणार आहेस का? हो. अहो मी नोट्स मध्ये सेव्ह केलाय. मी स्वतः बनवलाय. अगं पण असा, अगं आकांक्षा, आपल्या नवीन सोन्याची तयारी बघ. स्वतः गेलाय उखाणा. किती छान. घे घे.
चला वैरींनी तुला आपलं बांधलं ना, आता होऊनच जाऊ दे. चल चल चल, घ्या 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 घ्या. घेत्या आधी झाली भेट, नंतर इंटरेस्ट लागला वाढू. आधी झाली भेट, नंतर इंटरेस्ट लागला वाढू. चॅटिंग करता करता कळली तुझ्या प्रेमाची जादू. अरे वा. आज उमरा ओलांडाया उभी तुझ्या साथीने. आदित्यचे नाव घेते, मोहिते परिवारासमोर अदबीने. वा वा वा. छान ना वहिनी? खूप छान. मुलगी अदबीने उखाणे घेते आणि आई लायकीपेक्षा जास्त बोलते. वरी येऊ द्या ना. हो पिऊ, अगं तर घेतलाय तिने उखाणा, येऊ दे ना तिला आत. चल ये. अरे वा, छान छान छान. आता पहिल्यांदा उजवा पाय टाक्या. हा, आता दुसरा. आता ये लक्ष्मीच्या पावलाने घरात. हा, हे एक्सपिरियन्स पेक्षा स्वतःला कामात झोकून देणारी माणसं जास्त प्रेफर करतो. तुझ्यात ती कॅपेबिलिटी दिसली, काम मिळालं, सिंपल. पण बाकी इव्हेंट छान झाला. ऑल क्रेडिट गोज टू यू. वैदेही, वैदेही कुठे हरवलीयस? वैदेही, बापरे, बाई काय झालं काय? अगं वेडाबाई, सांगणारच का? हसणार नसशील तर सांगते. नाही असं सांग. सोड तरी मला. आय गेस मला माझ्या स्वप्नातला राजकुमार सापडला. काय? कधी, केव्हा, कुठे, कसा? हँग ऑन सांगते 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 सगळं सांगते, पण करेक्ट वेळ आली की सांगे. सांग ना वैदेही, असं काय? नाही, मी नाही सांगणार. बघ, सांगायचंच नव्हतं तर कशाला माझ्या डोक्यात पिल्लू सोडलं? अगं सॉरी, पण माझंच कन्फर्म नाहीये अजून. ते होऊ दे ना, आणि त्याच्या मनात काय आहे हे पण कळू दे. सांग ना वैदेही. नाही, मी नाही सांग. वैदेही सांगा. नो मीन्स नो. असं काय करतेस ग? लहानपणी बाऊला बाऊलीच्या लग्नात भांडणाऱ्या माझ्या मैत्रिणीला आता कुठल्या राजाचा राजपुत्र आवडलाय जरा कळू दे तरी मला. राजाचा राजपुत्र नाही, माझ्या स्वप्नातला प्रिन्स चार्मिंग कुठल्या राजाचा नाही, राणीचा राजपुत्र आहे. राणीचा राजपुत्र? सांग बरं कोण आहे? सांग 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 ना वैदेही, असं काय करते? सांग मला, सांग 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 कोण आहे? सांग कोण आहे? सांग ना. ए काकी, हे माप का ओलांडतात ग? म्हणजे काहीतरी बॅक स्टोरी असेलच ना. सगळे प्रश्न हिला आजच विचारायचे. तुला माहिती, आत्ताच्या काळात तर लोकांना वाईट सवय, श्रीमंती पैशात मोजतात. पूर्वीच्या काळी नव्हतं तसं. श्रीमंती धनधान्यात मोजली जायची. छान धनधान्याने भरलेलं घर म्हणजे श्रीमंत घर. म्हणून त्या नवीन सुनेनी घरात येताना माप ओलांडून तो धान्याचा सडा टाकायचा घरात, म्हणजे आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं असेल, समृद्ध असेल. हो की नाही?
वाव, मस्त ना. पिल्लू, आपल्या ह्या सगळ्या जुन्या परंपरा ना वावच आहेत आणि म्हणूनच त्या जपल्या पाहिजे, हो की नाही? चल जा, देवाच्या पाया पडा. हो. वहिनी, छान झालं ना लग्न? खूप छान. का नाही होणार? 2 करोड दिल्यावर लग्न का नाही छान होणार? तरी बरं मी हँडल केलं. आई असती तर 2-3 आउटलेट्स त्यांच्या नावावर करून मोकळी झाली असती. आई, आत्ता हे बोलायलाच हवं का राज? आकांक्षा, मुलांकडे जा. हो, आलेच. राज, काय काळ वेळ? तू म्हणालीस म्हणून हा ट्रेडिशनल ड्रेस घालून दिवसभर मिरवतोय, पण मला आता याचं ओझं वाटतं. सो अनकम्फर्टेबल. बिझनेस करताना तुझ्या संस्कार आणि परंपरेमुळे वाटतं ना अगदी तसंच. आय नीड अ ब्रेक. रिलॅक्सेशनची गरज आहे मला आता. हे बघ, तुझं रिलॅक्सेशन कशा ते मला चांगलंच माहिती आहे राज, पण रिलॅक्सेशन दारूच्या पेल्यात नाही, आपल्या माणसांच्या सहवासात मिळतंय. कधी कळणार आहे रे तुला? आई, तुला कधी कळणार आहे? ही जे घरात लक्ष्मी आली आहे ना, समृद्धीचं माप ओलांडून, तिच्यामुळे आपल्याला 2 करोडचा फटका बसलाय. आणि या सेल्फिश लोकांसोबत गप्पा मारत बसण्यापेक्षा रिलॅक्सेशनची माझी पद्धत बेस्ट आहे. थांब राज, तुझं रिलॅक्सेशन असू दे किंवा तुझं सेलिब्रेशन, तुझी ही पद्धत आपल्या ह्या घरात चालणार नाही. अरे लग्न घर आहे आपलं, पाहुणे आलेत घरात. आपल्या ह्या घरात दारू प्यायलेलं मला अजिबात चालणार नाही. तू फक्त आपलं म्हणतेस आहे, त्यापेक्षा माझ्या घरात चालणार नाही असं म्हटलं असतं तर जास्त सोपं गेलं असतं. राज, मी नेहमीच आपलं घर असं म्हणते, असंच मानते, पण तुला हे आपलं घर कधी वाटतच नाही ना. हेच माझं सर्वात मोठं दुःख आहे राज. राज, मी काय करू? म्हणजे या घराला, घरातल्या माणसाला तू आपलंसं मानशील? सांग ना, काय करू? काय बोलू आई? काय बोलू? जेव्हा आपण सजेस्ट केलेली प्रत्येक गोष्ट रिजेक्ट केली जात असेल तेव्हा शांत बसलेलंच बरं असतं. तू बिझनेस मला माझ्या पद्धतीने करू देत नाहीस. फाईन, बिझनेस तुझा आहे, तू मोठा केलाय, त्यात मी नाही काय बोलणार. पण म्हणून मी तुझं किती ऐकायचं त्याला सुद्धा एक लिमिट आहे. बिझनेस आपण तुझ्या पद्धतीने करतोच आहे, आता माझं पर्सनल लाईफ मला माझ्या पद्धतीने जगू दे. हो, आय एम क्लिअर. वैदी, आदित्यचं लग्न व्यवस्थित पार पडलं. आता राजचं पण लवकरच उरकून टाकूया. काका, रत्नमाला मोहितेंनी मला हाताला धरून बोल्यावर चढवलं ना, तरीही मी लग्न करणार नाही.
आणि एकदा का मी ठरवलं की माझा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. त्या बाबतीत मी आईवरच गेलोय. हो नाही